बॉलरसाठी शूज आहेत ते हे शूज सई स्पोर्टचे सुयश कान्हेकर यांच्याकडून आलेले आहेत. तसेच बेस्ट फिल्डरसाठी शंतनू अस्तिवकर यांच्याकडून वॉच आलेला आहे. जनशोभा पेट्रोलियमचे मालक समीरजी शेडगे साहेब यांचं सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. तसेच अमिना एंटरप्राइजेसचे रमीज शेट्टी यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था मिनरल वॉटरची व्यवस्था या टुर्नामेंटसाठी करण्यात आलेली आहे. विशेष सहकारी या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेला आहे निलेश शेट वारंगे R26 हॉटेल. तसेच रोशनजी चाफेकर आणि मयूरजी दिवेकर यांचं सुद्धा उल्लेखनीय योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. या सर्वच मान्यवरांचा आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि घेऊन जातो मैदानामध्ये जेथे आपण पाहतोय विनर अगेन्स्ट विनर असा सामना पाहायला मिळतोय. एकीकडे RC वॉरियर्स कडसूर संघ पाहायला मिळतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट एम स्पोर्ट्स पुरस्कृत हमजा 11. रोहा तालुका रबर बॉल क्रिकेट प्रीमियर लीग ही तालुकास्तरीय क्रिकेट प्रीमियर लीग आपण पाहतो. संपूर्ण रोहा तालुक्याला एका व्यासपीठावरती आणणारी ही क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेचं शानदार आपण पाहतोय आयोजन पाहायला मिळाले ते सिद्धार्थ भुतकर, राजा धिडे, सूरज म्हात्रे, राणा मोरे, सूरज म्हात्रे, राजा धिडे, सिद्धार्थ भुतकर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेली ही रबर बॉल क्रिकेट प्रीमियर लीग आपण पाहतोय. या चौघांचंही या स्पर्धेसाठी खूप सारं योगदान पाहायला मिळालं आणि या 4 मित्रांनी एकत्रित येऊन ही मात्र भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि पहिल्यांदाच आपण पाहतोय एक तालुकास्तरीय रबर बॉल क्रिकेट प्रीमियर लीग आपल्याला ते पाहायला मिळते. आणि आपण पाहतोय कालपासून ही प्रीमियर लीग सुरू आहे पण पावसाचं आगमन होत नव्हतं. तो पाऊस आता आलाय त्यामुळे निश्चितपणे मैदानावरती अत्यंत चांगल्या पद्धतीचा सामना पाहायला मिळेल. रबर बॉल आणि पाऊस एक अनोखं समीकरण आहे आणि मैदानावरती आपण पाहतोय आता या बरसणाऱ्या पावसाच्या सरीमध्ये खेळण्यासाठी 2 फलंदाज सज्ज झालेत. एकीकडे संघाचे टीम ओनरच आहेत राहुल शिर्के जे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात आणि त्याच्या साथीला सुराग दाबाळे रोहाचा एक प्रतियश खेळाडू पाहायला मिळते. ओम्पायर सेज लेट्स प्ले. पहिला चेंडू लोवा फुल टॉस अत्यंत फुल्लातून सुरुवात पाहायला मिळते. अगदी पॉझिटिव्ह स्टार्ट या माससाठी पाहायला मिळालाय. पहिला चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरचा पाहायला मिळालाय. इम्पॅक्ट प्लेयर आहे कोण पण एक घ्यायचा. ओहो रॅपिड स्पीड या चेंडूवरती पाहायला मिळाला. पाऊस वाढलाय आणि त्यामुळे आपण पाहतो चेंडू आता अगदी वेगाने निघून जात आहेत. विशालने मागील मॅच मध्ये सुद्धा इम्पॅक्टफुल गोलंदाजी केली होती. अगदी पॉवरफुल गोलंदाजी मागील मॅच मध्ये केली होती. यावेळी काय घडलं जात आहे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. गोलंदाज विशालबाईची चमत्कारिक गोलंदाजी आपण पाहतोय आणि आपल्या गोलंदाजीने पहिल्या षटकामध्ये अमिट असा ठसा उमटत असताना तो पाहायला मिळतोय. यावेळी मात्र आपण पाहतो अगदी चांगला चेंडू त्याला सन्मान दिलाय.
सिंगल आले आणि या सिंगलनेशी ऑफ द मार्क होत असताना पाहायला मिळतोय तो बॅट्समॅन राहुल शिर्के. पहिली धाव फलकावरती नोंदवली जाते. या बरसणाऱ्या पावसाच्या सरीमध्ये आता फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील ते पाहणं सुद्धा रंगतदार असेल. सुराख ऑन द स्ट्राइक. ओहो फटका फसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरती आहे. चेंडूवर येईपर्यंत सिंगलच मिळालेली आहे. सुराख दाभाड याने पहिल्या सामन्यामध्ये सबसेल निराशा केली होती. आता तो आपल्या नेहमीच्या आविर्भावामध्ये क्रिकेट खेळणार का? पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय विशाल बाई टिच्चून मारा करतोय. अगदी आपल्या संघाला जो स्टार्ट पाहिजे होता, आपल्या संघाला जी सुरुवात पाहिजे होती ना अपेक्षित, ती त्याने मिळवून दिले. ओहो पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी स्पॉट ऑन चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या चॅनल मध्ये गोलंदाजी केली जाते. फलंदाजांना निरुत्तर करणारी, फलंदाजांना सळो की पळो करून सोडणारी, हैराण करणारी, सतावून टाकणारी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाले विशाल बाईच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये झालेली अभूतपूर्व गोलंदाजी आणि या गोलंदाजीच्या जोरावरती आपण पाहतोय केवळ 2च धावा पाहायला मिळतात. काय कमालीचं षटक हाताळले गोलंदाज विशाल बाईत याने. कारण ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी गोलंदाजाला गोलंदाजी करणं हे सुद्धा एक वेगळं आव्हान असतं. त्यावेळी चेंडूवरचा कंट्रोल तितकाच महत्वाचा असतं आणि खऱ्या अर्थानं नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक टप्पा, वेग, दिशा यांचा समन्वय साधत विशालने केलेली गोलंदाजी खऱ्या अर्थानं चर्चेचा विषय सुद्धा ठरली. पहिल्या षटकामध्ये विशालने केलेली गोलंदाजी अगदी बेमिसाल स्वरूपाची पाहायला मिळाली. दमदार गोलंदाजी. दोन्ही संघाने या आधीचा एक सामना जिंकलाय. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं आजच्या दिवसामध्ये विघ्नेश ठिटेचं दमदार अर्धशतक. तो विघ्नेश ठिटे सुद्धा खऱ्या अर्थानं महत्वाचा फलंदाज खेळाडू आहे या संघाचा. पण सलामीवर मात्र आपण पाहतोय त्यांच्या लौकिकाला साधेशी कामगिरी करत असताना पाहायला मिळत नाहीये. पहिल्या षटकामध्ये विशालने अप्रतिम गोलंदाजी केली आणि चांगल्या पद्धतीने आपल्या संघाला मजबूत पाया रचून दिला. शाहिद आलाय. गोलंदाजीला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. लॉंग चेस त्याच्यासाठी होतं. सिंगल झालेली आहे. धावा येत नाहीये. धावांसाठी स्ट्रगल चालू आहे. धावांसाठी चालू असलेला संघर्ष मैदानावरती आपण पाहतोय. संघर्षात्मक फलंदाजी करत असताना पाहायला मिळतात त्या बॅटिंग करणाऱ्या संघातील फलंदाज. फक्त आणि फक्त 3च धावा धाफलकर पाहायला मिळतात. कमालीची गोलंदाजी. ओहो व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग. आणि इथे काय घडलं जाते? बॅट्समन पोचणार नाही पोचणार. सुराग दाभाडे तेथे घसरला पण त्याने मात्र आपण पाहतोय तत्परता दाखवली आणि वेगात तो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचला. ही पावसाळी क्रिकेटची मजा आहे. कमालीचं अँटिसिपेशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 चाललंय. केवळ 3 धावा धाफलकर ते पाहायला मिळालेत. यावेळी मात्र बॅक टू द बॉलर मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. फक्त सिंगल मिळते. धावा येत नाहीयेत. धावा काढायच्या तर कशा करायच्या हा मोठा यक्ष प्रश्न इथे निर्माण झालाय. आता मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करावी लागेल. काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी इथे करावं लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये ज्यावेळी तुमचा ए प्लॅन सक्सेसफुल होत नाही, बी प्लॅन सक्सेसफुल होत नाही, त्यावेळी तुमच्याकडे सी प्लॅन, डी प्लॅन, ई प्लॅन रेडी असावा लागतो. आणि इथे एक वेगळ्या रणनीतीने गोलंदाजी करावी लागेल. एक वेगळ्या स्ट्रॅटेजीने फलंदाजी करावी लागेल. कारण जर आपण पाहिलं तर धावांचं प्रमाण अतिशय नगण्य पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी आपल्या नीती, रणनीती, स्ट्रॅटेजीवरती विचार विनिमय करायची वेळ आता आलेली आहे RC वॉरियर्स कडसुरे या संघावरती. गोलंदाजाने मात्र
कमाल केले. या मॅच मध्ये फक्त आणि फक्त गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने त्याने मागील सामना जिंकला ना, तेथून त्यांना एक वेगळा कॉन्फिडन्स मिळाला आणि कॉन्फिडन्स बूस्ट झाल्यानंतर ते आता मात्र एक वेगळ्या दर्जाची नेक्स्ट लेवल गोलंदाजी या मॅच मध्ये करतायत. यावेळी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत नाहीये. आज मात्र सुराग दाभाडे जो मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो तो कुठेतरी बॅकफूटवरती पाहायला मिळतोय. किंबहुना नेहमीचा सुराग दाभाडे आज मात्र या मैदानावरती पाहायला मिळत नाहीये आणि त्याचमुळे आपण पाहतोय संघ थोड्याशा अडचणीमध्ये आलाय, संकटामध्ये आलाय. 7 धावा धावफलकावर येथे मात्र मिस टाइम आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय कॅच ड्रॉप झालाय. सिंगल येते आणि धावफलकावरती आपण पाहतोय आता धावसंख्या पाहायला मिळते 8 धावा. ओव्हर नंबर सेकंड संपूर्णात आल्यानंतर पहिल्या 2 षटकांमध्ये केवळ 4ची धावगती पाहायला मिळते. आता मात्र बॅटिंग करत असताना धावांची गती उंचवावी लागेल. धावसंख्येचा ग्राफ, धावसंख्येचा आलेख आता मात्र प्रत्येक षटकागणिक उंचवावा लागेल. फटक्यांची अतिशबाजी मैदानावरती होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. चौफेर फटकेबाजी आता बॅटिंग करणाऱ्या संघातील बॅट्समनला करावं लागेल आणि षटक क्रमांक 30 जे असणार आहे ते स्विंग ओव्हर असणार आहे. यश पारंगे संघाचा बॅकबोन म्हणता येईल, संघाचा महत्वाचा खेळाडू. दर्जेदार अस्तपैलू कामगिरी करण्यासाठी तो ओळखला जातो. फलंदाजी सुद्धा अगदी अप्रतिम तो करतो. सहजगत्या लीला या षटकार ठोकण्यात त्याचा सिंहाचा वाटा असतो. गोलंदाजी सुद्धा तितकीच बहरदार करतो. तो यश पारंगे गोलंदाजीला आलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा दुष्काळ पाहायला मिळालाय. धावा अगदी कमी गतीने आल्यात. बॅट्समन मात्र पूर्णपणे बॅकफूटवरती गेलेत. कोणत्याही पद्धतीने आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडे उत्तर सापडत नाहीये. स्विंग बॉल आणखीन एक चॅलेंज असणार आहे. जी काही आव्हानं आलीत त्यात आणखीन एक आव्हान म्हणजे आता स्विंग बॉल ओव्हरचं. स्विंग बॉल ओव्हरमध्ये बॅटिंग करणं सुद्धा बॅट्समनसाठी एक वेगळं आव्हान असतं. आता पाहूया या आव्हानांचा सामना ते कसे करतील. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, सिंगलच मिळेल. धावफलकावरती 1 धावेचे ऍडिशन होते. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर या इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ RC वॉरियर्स कडसुरे संघाने केवळ आणि केवळ सिंगल मध्येच डिलिंग केलेली पाहायला मिळते. एकही मोठा स्ट्रोक अद्यापपर्यंत पाहायला मिळाला नाहीये. यावरून गोलंदाज किती नियंत्रित गोलंदाजी करतात याचा अंदाज आला असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय बीट करणारा चेंडू, हिट द डेक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न यश पारंगे याच्या माध्यमातून पाहायला मिळते. यश मात्र आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती सादर होत असताना पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेटने आले होते मोठा हिट खेळण्यासाठी आणि इथे मात्र आपण पाहतोय अजून एक निर्धाव चेंडू. एका मागोमाग एक डॉट चेंडू पाहायला मिळतात. धावा येत नाहीयेत. प्रत्येक धावेसाठी झगडण्यास भाग पाडलं जाते. इतकी दमदार गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. फायरी गोलंदाजी पाहायला मिळते यश पारंग्याच्या माध्यमातून. यावेळी मात्र आपण पाहतोय मिस टाइम आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जेलखाली आलाय आणि थोडासा तो मात्र घसरला आणि त्याचमुळे आपण पाहतोय जीवनदान मिळाले. या मॅचचा पण विचार केला तर क्षेत्ररक्षकाने अगदी गलथान क्षेत्ररक्षण केले, पण गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली ना त्याचमुळे गोलंदाजी करणारा संघ एम स्पोर्ट संघ कम्प्लिटली डॉमिनेट करतो या मॅच वरती. धाव संख्या आता 11 या डबल डिजिट अंकामध्ये जाऊन पोहोचले. हा चेंडू गोल्डन स्पॉट वरती पडल्यानंतर अगदी डबल स्पीड मध्ये निघून गेला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली ती गोलंदाज यश पारंगे याच्या माध्यमातून. यश पारंगेने खऱ्या अर्थानं आपला दर्जा दाखवून दिला या मॅच मध्ये. सुराग दाभाडेच्या बॅट मधनं यावेळी संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षात्मक षटकार.
धन्यवाद व्यक्त करू इच्छितो. प्रकाशजी कोळी साहेब असतील. 17 धावा धावफलकावर लागल्यात 3 षटकाच्या समाप्ती अखेर. समीरजी चेडगे साहेब जनशोभा पेट्रोलियमचे ओनर यांच्याकडनं महत्वाचं योगदान या स्पर्धेसाठी प्राप्त झालं, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबरीने अमिना एंटरप्राइजेसचे रमेश शेट्टे यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून पूर्णतः मिनरल वॉटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हरिचंद्र मोरे साहेब जे राणा यांचे वडील आहेत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लागणारे बॉल आम्हाला प्राप्त झालेले आहेत. तसेच संजयजी शेळके असतील यांचं सुद्धा विशेष सहकार्य आम्हाला प्राप्त झाले. त्यानंतर प्रकाशजी कोळी साहेब, अजितजी मोरे साहेब, राजेश कापरे साहेब, रोशन चापेकर साहेब, निलेश वारंगे या सर्वच मान्यवरांचं आणि सर्वच आम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सहाय्य करणारं व्यक्तिमत्वांचा आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. पहिला चेंडू ऋतिकचा हा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. सिंगल घेतले, डबलचा प्रयत्न आणि डबल सुद्धा अगदी वेगात कंप्लीट केले. धावा यायला आता सुरुवात झाली आणि जर आपण पाहिलं एक वेगळी रणनीती पाहायला मिळते गोलंदाजी करणाऱ्या संघाची. कारण जर आपण पाहिलं एक वेगळ्या स्ट्रॅटेजीने त्या मैदानावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. धाव फलकावरती 19 धावा पाहायला मिळाल्या, जेथे षटक क्रमांक 4 मैदानावरती प्रगतीपथावरती पाहायला मिळते. राईट मोर द विकेटने विशालबाईचा पुढला चेंडू. ओहो, तेजतर्रार वेगवान आणि आता मात्र फलंदाज बाद झालाय. मोठी विकेट. मागील मॅच विनर खेळाडू, सिक्सर किंग ऑफ आरसी वॉरियर्स कडसुरे, आणि तो कुठेतरी उशिराने बॅटिंगला गेला की काय असं चित्र मैदानावरती पाहायला मिळतंय. कारण विघ्नेश टेटे हा तोच खेळाडू आहे जो धाटाव गावाला बिलॉंग करतो आणि रोज 5 तास क्रिकेटचा सराव करतोय. आणि आपण जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधनं आलेलं तुफाने अर्धशतक सुद्धा आपण अनुभवलं या मैदानावरती. सुराग दाभाडे यावेळी चेंडूला फेकून देतोय लॉंग ऑफच्या बाहेर. सुरागच्या बॅटमधनं आलाय फ्लॅट फ्युरियस षटकार. रिदम मिळालाय आणि सलग दुसरा षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. धावसंख्या आता मात्र उसळी घेत असताना आणि धाव फल संख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 25च्या घरात. यावेळी सुद्धा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात. स्वीपर रिझनला सिंगल घेतले, डबलचा प्रयत्न. मैदानावरती काय घडले तर फलंदाज विघ्नेश अगदी शिथाफीने ही धाव कंप्लीट करत असताना पाहायला मिळते. 1 धाव शॉट आहे असा पंचांचा इशारा आलाय. धाव फलकावरती कथामेची वृद्धी होईल आणि धाव संख्या मात्र पाहायला मिळते 26 धावा. षटक क्रमांक 4 चाललंय. अत्यंत महत्वाचं क्रुशल असं हे ओव्हर असणार आहे. कमीत कमी 50 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आरसी वॉरियर्स कडसुरे संघाचा, तर आणि तरच ती फायटिंग टोटल या मैदानावरती ठरू शकेल. यावेळी मात्र आपण पाहतो आडव्या बॅटने प्रतिकार करण्याचा प्रयत्न. सिंगल घेतले, डबलचा प्रयत्न. सुराग आपण पाहतोय चित्त्याच्या चपलाईने ही धाव मात्र कंप्लीट करतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम आपण पाहतोय रनिंग पाहायला मिळाले. धाव फलकावरती 28 धावा लागल्यात, जिथे षटक क्रमांक 4 चालू आहे. धावांची आवश्यकता आहे. धावांची नितांत गरज आणि आवश्यकता आपण पाहतो आरसी वॉरियर्स कडसूर संघाला आहे. निश्चितपणे त्यांना एक फायटिंग टोटल आपल्या ऑपोजिट संघ असलेल्या एम स्पोर्ट हमजा 11 या संघाविरुद्ध ठेवावं लागेल आणि हे फायटिंग टोटल 50+ नक्कीच असेल.
त्या अनुषंगाने फलंदाजी होणार का? विघ्नेश टेटेला अद्यापर्यंत स्ट्राईक मिळाला नाहीये. याच विघ्नेश टेटेने मागील मॅच मध्ये फलंदाजीचा हाहाकार उडवला होता. तो विघ्नेश टेटे कधी स्ट्राईक वरती येणार याची सुद्धा उत्सुकता लागले त्याच्या संघ सहकार्यांना. सुराग मात्र आपण पाहतोय शांत संयमी फलंदाजी करतोय. यावेळी सुरागचा फटका फसलाय. अप्रतिम कॅच, वेल जज कॅच बाय बंटी. काय झेल टिपला यष्टीरक्षकाने. सुराग दाबाडे बॅक टू द पवेलियन. अठ्ठावीस धावा आपण धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक 4 आलाय संपुष्टामध्ये. अंतिम षटक येणं शिल्लक आहे. अंतिम षटकाच्या खेळामध्ये काय घडणार? सुरागने अगदी जर आपण पाहिली तर सुरुवात त्याची पाहिजे त्या पद्धतीने झाली नव्हती. अगदी अडखळ सुरुवात त्याने केली होती. तदनंतर त्याच्या बॅटमधनं निघालेले 2 षटकार आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय धावसंख्येला मजबूती आणि बळकटी प्रदान त्याने केलेली आहे. धावसंख्या 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळते 4 षटकांच्या खेळानंतर. 12 चेंडूमध्ये 23 धावांची अत्यंत महत्वाची इनिंग त्याने मात्र खेळलेली आहे. अगदी मौल्यवान अशी ही इनिंग. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये चमत्कारिक गोलंदाजी करणारा द मॅन विथ गोल्डन आर्म कल्पेश आलाय. पाहूया कल्पेश आता कशा पद्धतीने अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाजी करेल. त्याच्या समोर यावेळी आव्हान सुद्धा तितकंच मोठे आहे. या स्पर्धेतील एकमेव अर्धशतकवीर विघ्नेश आहे त्याच्या समोर. पहिला चेंडू ऑन द राइज, बिग हिट करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील अंपायर्स. येस, इट इज आउट. बिग विकेट, मोठा मासा जाळ्यात अडकलाय. विघ्नेश टेटे गोल्डन डक वरती जातोय. थांबूत परत विघ्नेश टेटे या मॅच मध्ये सुपर फ्लॉप ठरत असताना पाहायला मिळते. खूप मोठा धक्का म्हणावा लागेल तर बॅटिंग करणाऱ्या संघासाठी नवीन खेळाडू मैदानावरती आता पाहायला मिळतो. बॅटिंग साठी ऋतिक शिर्के आता मात्र बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळते. कल्पेशची गोलंदाजी मधील कंटिन्युटी आपण पाहतोय. ज्या सातत्याने त्याने मागील मॅच मध्ये गोलंदाजी केली होती ते सातत्य पुन्हा एकदा कल्पेशच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. कन्सिस्टन्सी राखणारा हा गोलंदाज मैदानावरती आपल्या बहरदार गोलंदाजीने आपले जलवे दाखवून देतोय. यावेळी ऋतिक बॅटिंगला गेलाय आणि गेल्या ठोकलाय मोठा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक प्रेम कदम आहे काव कॉर्नरला आणि त्याने टिपलाय. नेत्रदीपक जल आणखीन एक फलंदाज ऋतिक शिर्के जाईल गोल्डन डक वरती माघारी. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात संघ अडचणीमध्ये, संघ ट्रबल्स मध्ये. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन टिपलेला आहे कल्पेश. इथे कल्पेश हॅट्रिक अचीव करणार का? नवीन फलंदाज आता बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळतोय. निकेत बॅटिंगला गेला. पहिला चेंडू आपण पाहतो अत्यंत फुलातूनपणे त्याने स्ट्रोक लगावला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. केवळ सिंगल मिळाल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर डेट ओव्हर मध्ये
डेटोवर स्पेशालिस्ट गोलंदाज पाहायला मिळतो कल्पेश, ज्याने खऱ्या अर्थानं दोन्ही मॅच मध्ये अखेरच्या षटकामध्ये केलेली गोलंदाजी न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाची पाहायला मिळाली. अगदी चांगल्या पद्धतीने चेंडूवरती नियंत्रण त्याचं पाहायला मिळते. पण दुसरीकडे आरसी वॉरियर्स कडसोरे संघ पूर्णपणे कोसळलेला पाहायला मिळतो, कोलॅप्स झालेला पाहायला मिळतोय. त्यांना मात्र आता मोठ्या फटक्यान वाचून गत्यंतर नाहीये. चौफेर फटकेबाजी त्यांना करावी लागेल. एखाद्या खेळाडूला ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. आता शिवधनुष्य कोणता खेळाडू आपल्या खांद्यावरती घेणार हा यक्ष प्रश्न मैदानावरती निर्माण झालाय. यावेळी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक काय कमालीचे एफर्ट्स करतोय. ओहो, दाद द्यावी लागेल या एफर्टची. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कल्पेशने केलेली गोलंदाजी नक्कीच चर्चेचा विषय राहील. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये मला वाटते कल्पेश एवढी अचूक गोलंदाजी अद्यापर्यंत कोणीच केली नाहीये. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, अप्रतिम अप्रतिम. हिट द डेक. अगदी चांगल्या टप्प्यावरती येथे गोलंदाजी केली जाते. स्पॉट ऑन गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. 1 to go, लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय केवळ आणि केवळ सिंगल मिळते. धाव फलकावरती धावा लागल्यात 32 आणि विजयासाठी आवश्यकता असणार आहे 33 धावांची. फलंदाजी करत असताना आपण पाहिलं फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्यामुळे मोठी धावसंख्या मात्र उभारता आली नाही आरसी वॉरियर्स कडसोरे संघाला. किंबहुना विघ्नेशचा उशिरा मैदानात जाण्या असो आणि सुरुवातीला गोलंदाजाने केलेली बहरदार गोलंदाजी, विशाल बाईत असेल, शाहिद असेल, यश पारंगे असेल आणि कल्पेश असेल, प्रत्येक गोलंदाजाने काय दमदार गोलंदाजी केली. मी विशेष करून कल्पेशचा उल्लेख करेन. समोर विघ्नेश टिटे सारखा जर आपण पाहिला या स्पर्धेतील अत्यंत अप्रतिम फलंदाजी करणारा अर्धशतकवीर फलंदाज होता आणि त्याला मात्र पहिल्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवला आणि तिथून कुठेतरी बॅकफूट वरती गेलेला संघ पाहायला मिळाला आरसी वॉरियर्स कडसुरे. रिशा 11 आणि अरबाज 11 आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. रिशा 11 संघाचा कॅप्टन आणि अरबाज 11 संघाचा कॅप्टन. यावेळी सुद्धा आपण पाहतोय कल्पेश याने अंतिम षटकामध्ये अत्यंत अद्भुत गोलंदाजी करत असताना केवळ 4 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांनी त्याने तंबूचा रस्ता दाखवला. दोन्ही संघाचे कॅप्टन येथे आलेले आहेत. चला टॉस करून घ्यायचं आहे आणि याच दरम्यान आपण पाहतोय ज्याने अप्रतिम असं समालोचन काल या स्पर्धेमध्ये केलं असे रोह्याचे एक सुप्रसिद्ध समालोचक किशोरजी कोकरे यांचं सुद्धा आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. शाकिब सिद्दीकी आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. शाकिब सिद्दीकी. शाकिब सिद्दीकी आपण कुठे असाल तर टॉस करण्यासाठी त्वरित या.
33 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि अशा वेळी आपण पाहतोय अतिरिक्त धावसंख्येने मात्र या षटकाला सुरुवात केली. पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईट चेंडू पाहायला मिळते. अगदी स्वैर गोलंदाजी मात्र मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजांना आता कंट्रोलवाली गोलंदाजी करावी लागेल. याच विघ्नेशने मागील मॅच मध्ये अगदी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली होती. त्याला तो त्याचा परफॉर्मन्स आठवावा लागेल. हा चेंडू मात्र आपण पाहतो अत्यंत चांगला बॅट्समनला संभ्रमात टाकणारा चेंडू ते पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आता विघ्नेश करत असताना, कारण पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने त्याने मारा केला होता, कमालीचे षटक त्याने हाताळलं होतं. यावेळी सुद्धा आपण पाहतोय सूर गवसलाय आणि आता त्याच्या नेहमीच्या आविर्भावामध्ये तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेट गोलंदाज विघ्नेश थिटे याच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं चाललंय आणि पहिल्या षटकामध्ये तो मात्र टिचून मारा करतोय, तिखट मारा करतोय. पुन्हा एकदा 3 इन अ रो, सलगचे तिन्ही चेंडू निर्धाव आलेले आहेत. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. विघ्नेश थिटे एक युवा खेळाडू आहे, पण तो मात्र आपण पाहतोय आपल्या अद्भुत गोलंदाजीने या मॅच वरती अमिटाचा ठसा उमटवतोय. यावेळी कुमार पवारचा मिस टाइम स्ट्रोक कॅच होणार का? डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलाय आणि त्याला चकून चेंडू फरार झाला सीमारेषे बाहेर. यावेळी बॅट्समन कुमार पवारच्या बॅटमधनाला मॅग्निफिसेंट मॅसिव्ह मेगा षटकार. नेक्स्ट बॉल विघ्नेश याचा धाव फलकावरती 8 धावा पाहायला मिळतात. यावेळी आडवा बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, वॅकंट एरियामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरना चेंडू मागे आलाय, तोपर्यंत सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाते. धाव फलकावरती कदावेची ऍडिशन होत असताना आणि धाव संख्या आता मात्र 9च्या घरात. यश पारंगे मान फ्रॉम वेलशीट बॅटिंग करण्यासाठी. धाव फलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 9 धावा पाहायला मिळतात, जिथे षटक क्रमांक पहिल्याची समाप्ती झालेली आहे, सांगता झालेली आहे. एका षटकाच्या खेळानंतर 9 धावा, कारण आपण जर पाहिलं दहा पहिल्या षटकात 10 धावा आल्यात. म्हणजे आता इक्वेशन अगदी सोपं झालेलं आहे, कारण येणाऱ्या 24 चेंडूमध्ये विजयासाठी केवळ 23 धावांची आवश्यकता आहे. काल सुद्धा आपण असाच सामना पाहिला होता, जो अखेरचा सामना झाला होता तिथे सुद्धा 33 धावा पाहिजे असताना मिराकल केलं होतं रोहन सानप अँड कंपनीने. आता या सामन्यामध्ये काय घडणार? पहिल्या षटकामध्ये विघ्नेश थोडासा महागडा ठरला. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाज सुमित आलाय, तो पाहूया आता मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. करण कटोरे आता गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. पहिला चेंडू मात्र अत्यंत चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला करणच्या माध्यमातून. यशच्या बॅटमधना
फटका लॉफ्टेड पाहायला मिळाला आणि तिथे काय कमाल केले क्षेत्ररक्षकाने, अप्रतिम झळ टिपलाय आणि फलंदाज यश पारंगे जाईल बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो, मोठा धक्का, मोठा हदरा, फलंदाज बाद. युवराजला आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी, पण संघाचा भरवशाचा खेळाडू यश पारंगे मात्र अगदी स्वस्तात पास झालाय आणि यश पास झाल्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स गोलंदाजी करणाऱ्या साईडला आलेला आहे. नवीन खेळाडू पाहूया युवराज आता कशा पद्धतीने कामगिरी करेल. करण कटोरे आपण पाहतो अगदी भेदक गोलंदाजी करतोय, बॅट्समनला चान्स देत नाहीये, संधी देत नाहीये. अत्यंत अफलातून गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाले. इफेक्टिव्ह आणि इकॉनॉमिकल तो मात्र मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळाला आणि पंचांकडून इशारा आला, येस इट इज वाईट. 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र रन बॉल इक्वेशन 22 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. फटका फसलाय, कोणताही क्षेत्ररक्षक त्या रिझनला नाहीये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू मागे जाईल तोपर्यंत सिंगल धाव येथे कंप्लीट केले. धाव फलकावरती मात्र 12 धावा पाहायला मिळत आहेत. हा सामन्यामध्ये आपण पाहतोय करणची गोलंदाजी महत्वाची असणार आहे. हे षटक अत्यंत महत्वाचं दोन्ही संघांसाठी असणार आहे. पाहूया करण कटोरे येथे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे बाउंड्री लाईन वरती, तो बनेल दर्शक आणि चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी आलाय. आणखीन एक दमदार, दिमागदार, दिलखेचक षटकार. एटीन ऑन द बोर्ड. कुमार मात्र आपण पाहतोय मैदानावरती अप्रतिम क्रिकेट खेळत असताना अमेझिंग बॅटिंग आज त्याने या दिवसभरामध्ये केले. यावेळी मात्र आपण पाहतोय बॅटच्या पठ्ठ्यामध्ये हा चेंडू आला नाहीये. सिंगल मिळते आणि संघाची धावसंख्या 1 ने उंचावते. धाव फलकावरती आता धावसंख्या 19 पाहायला मिळते. जिंकण्यासाठी आता केवळ 14 धावांची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या संघाला आहे. आपण पाहतोय मैदानावरती आणखीन एक आपण पाहतो मान्यवरती मैदानावरती आपण पाहतोय वर्षेचे एक लिजेंडरी प्लेयर राकेश केरकर यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण स्टेजवर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. राकेशजी केरकर. एकोणीस धावा आपण दुसऱ्या षटकाच्या खेळानंतर स्कोअर बोर्डवरती पाहतोय. 18 चेंडू 14 धावा असं इक्वेशन समीकरण मैदानावरती पाहायला मिळते. स्विंग ओव्हर येथे आता वापरले जाईल आणि पाहूया स्विंग ओव्हरच्या या खेळामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. एका यंगस्टरच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय स्विंग ओव्हरसाठी. सुमित गोळे गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळते. यावेळी मात्र अगदी तेज तरार चेंडू पाहायला मिळालाय. फलंदाजाची मती गुंग करणारा हा चेंडू पाहायला मिळते. बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज मध्ये टाकणारा हा चेंडू. राकेश केरकर यांचा इथे सन्मान केला जातोय. दिग्गज खेळाडू वरसे गावचे त्यांना इथे सन्मानित केले जाते. राणा मोरे, सूरज मात्रे यांच्या शुभ हस्ते. सुमित गुळेचा षटक सुद्धा अत्यंत निर्णायक असणार आहे. स्विंग बॉल ओव्हर तो टाकतोय. कुमार पवारच्या बॅटमधनं अप्रतिम विराट विशाल षटकार पाहायला मिळालाय आणि या षटकारानं मॅचची हवाच काढून टाकले.
चांगलाच बरसलाय त्याच्या बॅट मधना एकामागोमाग एक विस्फोटक फटके पाहायला मिळतात. वेगवान वादळी सुसाट खेळी मैदानावरती तो साकारतोय. प्रत्येक गोलंदाजावरती तो मात्र आक्रमण करतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेन स्वरूपाचा चेंडू त्याच्यावरती पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल घेतले, डबल आहे ते कंप्लीट केली जाणार नाही जाणार. आणि आपण पाहतोय कोणत्याही प्रकारचं फील्ड प्रोटेक्शन पाहायला मिळालं नाही नॉन स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. हे जे मैदान आपण पाहतोय रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग आणि इथे मात्र तुफानी स्ट्रोक पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर एक्स्ट्रा ऑर्डिनरी षटकार कुमार पवारच्या बॅटमधून आलाय आणि या षटकाराने केले मॅच फिनिश.